महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला वेग आलाय। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार देवचंद श्रीराम केदारे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या हस्ते फीत कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि उमेदवार देवचंद केदारे यांचे औक्षण करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर प्रभाग क्रमांक 29 मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उमेदवार देवचंद केदारे यांनी घरोघरी भेट देत मतदारांना आपले परिचय पत्र दिले आणि मतदारांचे आशीर्वाद घेतले। यावेळी बोलताना देवचंद केदारे यांनी प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आपण लढत असल्याचे सांगितले। गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत होतो आणि ते काम करत असताना मी माझ्या कामाची पावती मागण्यासाठी गेलो तेव्हा जे पक्षाचे वरिष्ठ आहे त्यांनी जातीपातीचं राजकारण मला डावलण्याचा प्रयत्न केला आणि मी एक निश्चय केला की यांना सडीतोड उत्तर द्यायचं। त्याकरिता मी माझ्या घरी परत गेलो, वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी गेलो आणि मला 10 मिनिटात फॉर्म दिला आणि मी लगेच तयारीला लागलो। मला चेतन भाऊंनी सांगितलं, तयारीला लाग, तुला कुठल्याही प्रकारची काही कमतरता होणार नाही, तुला काही लागलं तर सांग, साम दाम दंडभेद सगळं वापर आणि तिथं मोठ्या प्रमाणात तयारी कर आणि जोमाने कामाला लाग, विजय तुझाच आहे। कारण की जे जनता दाखवून देईल तुझ्यावर अत्याचार झालेला आहे त्याला जनता मतदानाच्या स्वरूपात तुझा विजय करतील आणि त्यांची समोरची जागा दाखवतील। आज वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 29 चे अधिकृत उमेदवार देवचंद अण्णा केदारे यांच्या प्रचारासाठी आणि कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित होतो। प्रभाग क्रमांक 29 मध्ये वंचित बहुजन आघाडीला अतिशय प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत असताना पक्षानं अन्याय केला, तिकीट दिलं नाही आणि लढण्याची जिद्द कायम ठेवू अण्णा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या परिवारामध्ये सामील झाले, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो। आणि आपण घेतलेला हा निर्णय हा वंचित बहुजन शोषित समाजासाठी आशादायी आहे। आपण जनतेची केलेली आजपर्यंतची कामं याची पोचपावती जनता आपल्याला नक्की देणार आहे। जनतेचा तुमच्यावरती असलेला विश्वास जनता मतपेटीतून दाखवून देणार आहे। प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, प्रस्थापितांचं तिकिटांच्या पळवापळवीपासून तर बंडखोरीपर्यंत अनेक प्रकार इथं घडत असताना एक विचारांची ठाम राहून फुले शाहू आंबेडकरी विचाराचं राजकारण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी मतदारांनी द्यावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून करतो। जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी वंचित बहुजन आघाडीचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी देवचंद केदारे यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले। एकूणच प्रभाग क्रमांक 29 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार अधिक तीव्र होताना दिसतोय। महाराष्ट्र 24 न्यूज साठी नितीन चव्हाण, सिडको।